नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो म्हणजे तुमच्या आधार कार्डचा पत्ता बदल करणे, म्हणजेच तुमच्या आधारचा ॲड्रेस चेंज करणे. याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही आधार केंद्रावरती किंवा कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी जाण्याची गरज नाही. आता तुम्ही तुमचा मोबाईल नंबर असेल, आधार नंबर असेल, ईमेल ID असेल किंवा इतर कुठलंही आधारचं जर अपडेट काही करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मोबाईलमधून करू शकता, अगदी 75 रुपयामध्ये. ते कशा पद्धतीनं करायचं सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. नक्की व्हिडिओ पहा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. असेच नवीन अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वप्रथम गुगलमध्ये जायचं आहे आणि गुगलमध्ये आधार असं सर्च करा किंवा तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जाऊन आधार सर्च करायचं आहे. वरी जे काही आधार दिसेल त्याच्यावरती क्लिक करून ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यासोबत आधार फेस RD हे एक ॲप्लिकेशन तुम्हाला प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे आधार कार्ड ओपन करत असताना काही परमिशन मागितल्या जाईल, त्या तुम्हाला अलाव करायच्या आहेत. त्यानंतर इथं डिस्कवरी की फीचर्स दाखवलं जाईल, त्यावरती क्लिक करून इथं स्टेप बाय स्टेप तुम्हाला कशा पद्धतीनं करायचं काही चित्राद्वारे दाखवलेलं आहे, त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि आय एम रेडी विथ माय आधार यावरती आल्याच्या नंतर त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ज्या आधारचा नंबर चेंज करायचा आहे तो आधार नंबर इथं आपल्याला व्यवस्थित टाकून घ्यायचा आहे. तो आधार नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला जो काही खाली कंटिन्यू असा ऑप्शन दिसत आहे त्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुम्हाला इथं काही टर्म्स अँड कंडिशन असतील त्या संपूर्ण वरी स्क्रोल करून घ्यायच्या आहेत. संपूर्ण स्क्रोल झाल्याच्या नंतर खाली एक चेक बॉक्स दिलेला आहे, त्यावरती क्लिक करून प्रोसीडवर क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला इथं तुमच्या मोबाईलमध्ये जर 2 सिम कार्ड असतील तर 2 सिम कार्ड दाखवले जाईल. त्यापैकी तुम्हाला ज्या सिम कार्डवरून तुमचं कनेक्ट करायचं आहे तुम्ही कोणत्याही सिम कार्डवरून कनेक्ट करू शकता आणि पुढे गेल्याच्या नंतर तुम्हाला कसं करायचं त्यावरून पुढे कोणता नंबर रजिस्टर करायचा आहे ते सुद्धा इथे तुम्हाला दाखवलं जाईल. एक नंबर सिलेक्ट करायचा आहे, प्रोसीड करून तुमचा OTP पाठवला जाईल आणि तुमचं जे काही मोबाईल नंबर आहे तो व्हेरिफिकेशन होईल. कंटिन्यू करून घ्यायचा आहे. इथं पाहू शकता की कंटिन्यू विथ धिस नंबर, ज्या नंबरवरून तुम्ही रजिस्टर केला आहे तीच नंबर लिंक करायचा आहे का यूज रजिस्टर नंबर ते लिंक करायचं आहे. त्या पद्धतीने इथे तुम्हाला दाखवलं जाईल. त्या पद्धतीने तुम्हाला कोणता करायचा आहे त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. इथं काही तुम्हाला कशा पद्धतीने तुमचं फेस ऑथेंटिकेशन करायचं, चष्मा लावायचा नाही आणि लाईट प्रॉपर पाहिजे आणि तुमच्या चेहऱ्यावरती ब्लिंक आल्याच्या नंतर ती ब्लिंक म्हणजे डोळे बंद करून चालू करून घ्यायचे आहेत. ते इंट्रॅक्शन करून घ्यायचं आहे. त्या पद्धतीने तुमचं फेस जे काय असेल तर इथं ह्याच्यामध्ये सर्कलमध्ये येऊ द्यायचं आहे आणि ते कंप्लीट करून घ्यायचं आहे. तुम्हाला याच्यासाठी 3दा चान्स दिले जातील. एकदाचे हे तुमचे जे काही फेस ऑथेंटिफिकेशन ते जर क्लिअर नाही झालं तर 3 वेळामध्ये तुम्ही हे करू शकता. दिवसातून 3 वेळा पद्धतीने करून घ्यायचं आहे. झाल्याच्या नंतर फेस ऑथेंटिफिकेटेड म्हणून तुम्हाला असं दाखवलं जाईल, म्हणजे फेस आपलं सक्सेस झालेलं आहे. त्यानंतर इथं पाहू शकता की प्रोसीडवर आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. प्रोसीडवरती क्लिक करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला इथं काही पुढची जी काही माहिती आहे तुमचं जी काही ही असेल, इथं तुम्हाला जी काही पिन कोड असेल म्हणजे 6 अंकीचा डिजिट तुम्हाला लक्षात राहील असं त्या ॲपसाठीचा जे काही तुमचा पिन असेल ते सेट करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तो पुढेसुद्धा कामी येऊ शकतो. तुम्हाला परत कन्फर्म एकदा पिन टाकून घ्यायचा आहे 6 अंकी आणि त्यानंतर तुमचं जे काही खाली बटन तुम्हाला दिसत आहे त्या बटनावरती तुम्हाला कन्फर्म पिनवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे तुमचं आता लॉग इन झालं ॲप लॉग इन झाल्यावर त्या बारकोडनुसार तुम्ही इतर काही कामं करू शकता. परंतु आपल्याला मेन काय पाहायचं आहे तर आता सध्या मोबाईलमध्ये जे काही ॲप आहे ह्याच्यामध्ये अपडेट आलेलं मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठीचं, त्याच्यासाठी थोडंसं वरीस हे QR कोडवरी स्क्रोल करून घ्या. स्क्रोल करून घेतल्याच्या नंतर तुम्हाला खाली जे काही सर्व्हिस दिसतील त्या सर्व्हिसेस आपल्याला मेन आहेत, त्या सर्व्हिसेस आपल्याला पाहायच्या आहेत. त्याच्यासाठी खाली सर्व्हिसेस पाहू शकताय. सर्व्हिसेसमध्ये माय आधार अपडेट याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं मोबाईल नंबर अपडेट आहे, त्यानंतर ॲड्रेस अपडेट आहे, त्याच्यानंतर नेम अपडेट आहे आणि ईमेल ID अपडेट आहे. सध्या आपल्याला आधार ॲड्रेस अपडेटवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला युजिंग युअर डॉक्युमेंट दाखवले जातील. त्याच्यामध्ये तुम्हाला इथं 30 दिवसात प्रोसेसिंग टायमिंग आहे, 75 रुपये फीस आहे, परंतु हे 7 दिवसामध्ये अपडेट होतं. त्याच्यानंतर आपल्याला कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे. त्यावरती तुमचा जो काही आधारला मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावर OTP जाईल, तो OTP इथं टाकून आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. केल्यानंतर तुम्हाला इथं सिलेक्ट डॉक्युमेंट दाखवले जातील. सिलेक्ट डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला इथं वोटर ID आहे, राशन कार्ड आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहे, त्यानंतर तुमचं गॅजेट आहे, मॅरेज सर्टिफिकेट आहे, गॅस कनेक्शन आहे, पासबुक आहे, त्यानंतर तुमचं इंडियन पासपोर्ट असेल किंवा लाईफ ऑफ मेडिकलचं असेल, प्रॉपर्टी टॅक्स असेल, त्यानंतर वॉटर बिल असेल,
त्यांचं तुमचं किसान फोटो पासबुक असेल किंवा पेन्शनरचं तुमचं जे काय असेल ते संपूर्ण इथं डॉक्युमेंट दिले. तुमचं जे सिलेक्ट करायचे ते सिलेक्ट करा. त्यानंतर आय अंडरस्टँड प्रोसीडवर क्लिक करून घ्यायचं आहे. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं तुम्ही जे काही डॉक्युमेंट निवडलेलं आहे ते स्कॅन करून घ्यायचं आहे. स्कॅन झाल्याच्यानंतर प्रॉपरली ओकेवर खाली इथं क्लिक करायचं आहे. त्यानंतर मग तुमचं जे काही स्कॅन केलेलं डॉक्युमेंट असेल, वरी माहिती असेल ती आली जाईल. त्यानंतर फिल डिटेल्सवर क्लिक करायचं आहे. फिल डिटेल्सवर क्लिक करून तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे त्याच्यावरचा जो पत्ता आहे तो तुम्हाला इथं न्यू ॲड्रेस डिटेल्समध्ये संपूर्ण खाली फिलअप करायचा आहे. संपूर्ण व्यवस्थित पिनकोड सहित वगैरे बरोबर जो पत्ता आहे तो तुम्ही अपडेट करायचा आहे. तो बरोबर अपडेट करा. राज्य वगैरे निवडा तुमचं संपूर्ण माहिती आणि त्यानंतर प्रिव्ह्यू डिटेल्सवरती आपल्याला क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर प्रिव्ह्यू डिटेल्सवरती संपूर्ण माहिती भरल्याच्या नंतरच तुम्हाला क्लिक करायचं आहे. तोपर्यंत करू नका. संपूर्ण केल्याच्या नंतर तुम्हाला प्रिव्ह्यू डिटेल्सवरचा तुम्ही भरलेला पत्ता जो असेल तो तुम्हाला इथं इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये इथं पाहू शकता बघा. न्यू ॲड्रेस इंग्लिश आणि त्याच्या खाली न्यू ॲड्रेस मराठी असं दाखवलेलं आहे. बरोबर असेल तर ठीक, नसेल तर एडिटवरती क्लिक करा. बरोबर असेल तर चेकबॉक्स क्लिक करून प्रोसीड टू फेस ऑथेंटिफिकेशनवर क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर ज्यांचा आपण पत्ता बदलत आहोत त्यांना कॅमेऱ्यासमोर थांबवा. ग्रीन आल्याच्यानंतर फक्त चेहरे डोळे बंद झाप करायला हवा. तुमचं फेस ऑथेंटिफिकेशन होऊन जाईल. झाल्याच्यानंतर मग परत तुम्हाला पुढे जे काही पेमेंटला पाठवलं जाईल कन्फर्म अँड पेवर क्लिक करा. त्याच्यानंतर तुम्ही कन्फर्म अँड पेवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही फोनपे, गुगल पे तुम्हाला कोणत्या पद्धतीनं पेमेंट करायचं आहे पेमेंट करून घ्या. 75 रुपयाचं पेमेंट तुमचं सक्सेस होईल. सक्सेस झाल्याच्यानंतर खाली जे काही तुमचं पेमेंट आहे 75 रुपयांचं सक्सेस झाल्याच्यानंतर तुमच्यासमोर डाउनलोड अक्नॉलेजमेंट असे येईल. म्हणजे तुमची पावती डाउनलोड करण्यासाठी त्यावर क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर तुमची पावती जी काही आहे ती PDF जो ओपन होईल. तुमच्याजवळ त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा. कारण की जोपर्यंत आपला पत्ता चेंज होत नाही तोपर्यंत आपल्याला ती चेक करता येईल. आणि हे संपूर्ण झाल्याच्यानंतर तुमचं आता स्टेटस चेक करायचं असेल काय झालं त्याच्यासाठी परत तुम्हाला वरी जो काही होमचं चिन्ह दिसत आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे बॅक यायचं आहे किंवा त्यावर क्लिक करून इथं जे काही आधार अपडेटमध्ये आहे त्यावरती क्लिक करा. त्यावरती चेक केल्याच्यानंतर इथं पाहू शकता बघा माय पास्ट अपडेट्स एकदम खालीचा पर्याय आहे. त्यावरती तुम्हाला इथं तुमचं अपडेट दाखवलं जाईल. त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्यानंतर तुमचं सध्याचं स्टेटस वगैरे काय आहे संपूर्ण चेक करेल. बघा इथं आपण सध्या आपला अर्ज ड्राफ्टमध्ये आहे. पेमेंट केलेलं आहे, व्हेरिफिकेशन बाकी आहे, व्हॅलिडेशन बाकी आहे आणि कंप्लीट प्रोसेस व्हायची बाकी आहे. अशा पद्धतीनं तुमचं लवकरच हे झाल्याच्यानंतर तुम्हाला इथं दाखवलं जाणार आहे. अशा पद्धतीनं संपूर्ण स्टेप बाय स्टेप आपण माहिती पाहिलेली आहे. अशाच पद्धतीनं तुम्हीही तुमचं अपडेट वगैरे काही करायचं असेल तर करून घेऊ शकता आणि घर बसल्या बाकीचा वेळ तुम्ही तुमचा वाचू शकता. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.